घाई-गडबडीच्या वेळेस एखादा भाताचा छानसा प्रकार बनवायचा असेल तर पुलियोगरे राईस हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. पुलियोगरे म्हणजेच की टॅमरिंड राईस हा जेवढा बनवायला सोपा आहे तितकाच तो चवीला अप्रतिम लागतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रुची पॅलेट टेस्टी राईडमध्ये आपलं खूप 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 स्वागत. चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. इथे मी 2 वाट्या शिजवलेला मोकळा भात घेतलेला आहे. गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते. यामध्ये मोहरी आणि जिरे घालून एक बेसिक फोडणी तयार करून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला डाळ म्हणजेच की फुटाण्याची डाळ चांगली परतून घ्यायची आहे. आता यामध्ये लगेचच पाववाटी शेंगदाणे घालते. अशा प्रकारे शेंगदाणे, डाळ व खोबऱ्याचे काप आधीच परतून वेगळे बाजूला काढून आपण ठेवू शकतो. म्हणजे ही आपल्याला पूर्वतयारी म्हणून करता येईल आणि अगदी वेळेवर भात परतताना त्यामध्ये हे मिक्स करता येतील. थोडासा तांबूस रंग दिसायला लागला की लगेच गॅस बंद करायचा, कारण त्यानंतरही कुकिंगची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे हे जास्त लालसर होऊ शकतात. आता इथे मी एक मोठा फ्राय पॅन घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं तेल घालते. यामध्ये सुद्धा आपल्याला मोहरी व जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आणि लगेचच चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे. या चिंचेच्या कोळामध्येच मी थोडासा गूळ पण घालून घेतलेला होता. फोडणीत चिंचेचा कोळ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे पुलियोगरे मसाला. हा मसाला इथे मी 2 चमचे वापरते आहे. आपल्याला तो किती स्ट्रॉंग हवा आहे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो. या मसाल्यामध्ये काही डाळी असतात, जसं की चना डाळ आहे, उडीद डाळ आहे, काही खडे मसाले असतात, धणे, जिरे, मिरे, लवंगा. यामुळे याला एक मस्त असा फ्लेवर असतो आणि हा मसाला ज्या वेळेला भातामध्ये मिक्स होतो तेव्हा भातही अप्रतिम लागतो. आता इथे आपण बघू शकतो मसाला छान आपण भाजून घेतलेला आहे फोडणीमध्ये. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते. अस्सल चवीसाठी पुलियोगरे मसाला हा हवाच, पण कधी वेळ अडलीच तर थोडाफार सांबार मसाला आणि धणे जिरे पावडर याऐवजी घालता येईल. इथे मी परतून ठेवलेले शेंगादाणे आणि डाळवं यामध्ये ॲड करते. हे सगळं छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. भातात जर तुम्ही मीठ घातलेलं असेल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवावं. आता यामध्ये आपण शिजवलेला भात घालूया आणि आता हे सगळं लगेच मिक्स करून घेऊ. 2-3 मिनिटे भात आणि मसाले छान एकत्र मिक्स करून परतून घेतल्यानंतर इथे आपला हा पुलियोगरे भात तयार झालेला आहे. तुम्हीही करून पहा व तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आता आपला हा भात तयार झालेला आहे. चला आता आपण सर्व करूया. हा पुलियोगरे राईस बनवण्याकरता वापरलेला पुलियोगरे मसाला हा माझ्याच रुची पॅलेट गृहउद्योगमध्ये तयार केलेला आहे. आपल्यालाही हवा असल्यास ऑनलाईन ऑर्डर करू शकता. याची सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. पुलियोगरे भात म्हणजेच टॅमरिंड राईस ही रेसिपी तुम्हीही नक्की करून पहा. मसाला हवा असेल तर आम्ही आहोतच, कधीही ऑर्डर करा. पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह. तोपर्यंत थँक्यू सो मच.